इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोल्हापूर पोलिसांची टीम प्रशांत कोरटकरच्या चौकशीसाठी नागपूरमध्ये रवाना झाली आहे। छत्रपती शिवरायांबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला काळं फासणाऱ्यास 1 लाखाचं बक्षीस देण्याची घोषणा संभाजी ब्रिगेडने केली आहे। बहुजन पोरांनी ठरवलं तर कोरटकर काय आणि सोलापूरकर काय हे रस्त्यावरनं फिरू शकणार नाहीत। आम्ही हातावर हात घालून बसलेलो आहे। आमची हिंमतही नाही काही बोलायची। हे उघड्या थोबाड्याने फिरू कसे शकतात? यांची थोबाडं रंगावली पाहिजेत ना। हा नवीन आला कोण कोरटकर का कोण आहे तो गाडी कुठली वापरते माहितीये? ज्या गाडीची किंमत 6 कोटी रुपये ती गाडी वापरतोय तो। तरी गाडी अजून रस्त्यावर फिरते कशी? ती जळली कशी नाही अजून? कोरटकराला जो काळं फासेल किंवा त्याला दिंड काढेल त्या व्यक्तीला 1 लाख रुपये संभाजी ब्रिगेड रोख रकमी त्या व्यक्तीला आम्ही देणार म्हणून कालच आम्ही डिक्लेअर केलेलं आहे। मी रात्री कोल्हापूरच्या एसपीशी बोललो या संदर्भात। त्यांना असं म्हटलेलं आहे की रुटीन प्रोसेसमध्ये एखाद्या माणसाला फोन करून धमकी जर दिली तर इमिजिएट ज्याचा फोन आहे त्याला आपण ताब्यात घेत असतो। तुम्ही ताब्यात घेतलं का? ताब्यात नाही घेतलं तर मग आम्हाला योग्य पद्धतीने त्याला उत्तर द्यावं लागेल हे सांगितलं। मला असं वाटतं आज एसपी कारवाई करतील। आदरणीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। चौकशी सुरू आहे। त्या चौकशीमध्ये यामध्ये कुणी फोन केला, कुठल्या नंबरवरनं केला, तो फोन सायबर सेल मार्फत असेल किंवा बाकी कॉल डिटेल्स जे काही सगळ्या घेतल्या जातात पोलीस यंत्रणेमार्फत, त्या मार्फत घेऊन जो कोणी याला जबाबदार असेल त्याच्यावर पोलीस चौकशीनंतर निश्चितपणाने कारवाई होईल। शिवाजी महाराज तर दैवत आहे, त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल असल्या खालच्या पातळीची वक्तव्य केलेली महाराष्ट्र खपून घेणार नाही, महाराष्ट्रातली जनता खपून घेणार नाही, महाराष्ट्र सरकार खपून घेणार नाही। दोन्ही बाजूनी तक्रारी आल्यानंतर दोन्ही बाजूनी त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। चौकशी झाल्यानंतर काय फॅक्ट आहे, जर त्यांनी केलंच असेल तर त्याला त्या ठिकाणी शासन होईल।